पोलीस भरती संदर्भात अति महत्वाची बैठक तात्काळ 17 एप्रिल रोजी 11 वाजता बोलवलेली आहे। उद्याच्या बैठकीला सगळे आयुक्तालयांचे अधिकारी बोलवले आहेत। एसपींची बैठक वेगळी, एसआरपीएफ वाल्यांची वेगळी, अशा वेगवेगळ्या बैठका आहेत पोलीस भरती लवकरात लवकर घेण्यासंदर्भात। पोलीस भरती घेण्यासंदर्भात अति तात्काळ बैठक बोलवलेली आहे। हे पत्र काय गोपनीय नाही, हे उघड उघड पाठवलेलं पत्र आहे। त्यामुळे लक्षात घ्या की ते तयारीला लागले आहेत। कदाचित आपली तयारी कमी पडायला नको। आता जाहिरात कधी येईल हा प्रश्न अनेकांचा आहे। बाबांनो, आम्ही सांगू शकत नाही। जसं शासन सांगतंय की आम्ही जानेवारीत काढू, डिसेंबर मध्ये काढू, सप्टेंबर मध्ये काढू, जशी तिकडून अपडेट येते अशीच आम्ही तुम्हाला सांगतोय। आम्ही मनाचं काहीही सांगत नाही, इथं मात्र त्यामध्ये काहीही उल्लेख नाही। ही बैठक कशासाठी असेल तर ह्या बैठकीमध्ये तुमच्या जागा किती असतील, कुठल्या मोसमात भरती घेतलेली चांगली राहील, कारण वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं। काही ठिकाणी कोकणामध्ये जून जुलैमध्ये जास्त पाऊस असतो, इकडे मराठवाड्यात जून मध्ये पाऊसच पडत नाही बऱ्यापैकी, तर तिथं ती घेणं शक्य असतं। मैदानी आधी घ्यायची की लेखी आधी घ्यायची, मैदानीमध्ये काही बदल करायचे का, या संदर्भात ही बैठक असू शकते। याबद्दल काही निर्णय होऊ शकतात। लक्षात घ्यायचंय, लेखी आधी होईल की मैदानी आधी होईल, काहीही झालं तरी दोन्ही टप्पे पास झाल्याशिवाय आपल्याला पोलीस होता येत नाही। मग दोन्ही टप्प्यांची चांगली तयारी केली पाहिजे। आधी काहीही होऊ द्या, नंतर काही होऊ द्या, परंतु तुमची जोरदार तयारी असली पाहिजे, जोरदार अभ्यास केला पाहिजे। कुठेही अभ्यास करा, गावाकडे करा, पुण्यात करा, मुंबईत करा, तालुक्याच्या ठिकाणी करा, अभ्यासिकेत करा किंवा झाडाखाली बसून करा, परंतु अभ्यासाला पर्याय नाही। तयारी जोरदार असली पाहिजे, कारण स्पर्धा किती वेगानं वाढत आहे। जे मागच्या वर्षी नापास झाले त्यांना अंदाज आहे की बाबांनो, इतका अभ्यास करून सुद्धा खूप जास्त विद्यार्थ्यांना मार्क पडले आहेत, आपण मागं पडलोत आणि आपण मागं पडू नये म्हणून एकच उपाय आहे, जास्तीत जास्त अभ्यास करणे, योग्य मार्गदर्शन घेणं, जास्तीत जास्त सराव ठेवणं।